मित्रांनो, Google पेमधून बँक अकाउंट डिलीट कसं करायचं त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। खूप सोपी प्रोसेस आहे। 1 मिनिटाच्या आतच तुम्ही तुमचे जे काही अनावश्यक बँक अकाउंट आहे ते Google पेच्या ॲपमधून डिलीट करू शकता। त्याचीच आता आपण पूर्ण माहिती बघूया। तर बघा, सुरुवातीला तुम्हाला Google पेच्या ॲपवर यायचं आहे। अशा प्रकारे ॲपवर आलं की मग हे वरचं जे काही प्रोफाइलचं आयकॉन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केलं की मग सेटअप पेमेंट मेथडच्या जागी बँक अकाउंट्स हे जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेमेंट मेथड्समध्ये बँक अकाउंट दिसत आहेत। इथंच तुम्हाला जे बँक अकाउंट डिलीट करायचं आहे ते निवडायचं आहे। अशा प्रकारे बँक अकाउंट निवडलं की मग या ठिकाणी हे जे 3 डॉट आहेत हे वरच्या बाजूचे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केलं की मग बघा अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स येतील। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 नंबरला रिमूव्ह अकाउंट हा एक ऑप्शन आलेला आहे। त्यावरूनच आपलं Google पेमधून जे काही बँक अकाउंट आहे ते डिलीट होणार आहे। त्यासाठी मग आता बँक अकाउंट डिलीट करण्यासाठी आपल्याला रिमूव्ह अकाउंट यावर क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यावर मग अशा प्रकारे एक पॉपअप मेसेज येईल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिमूव्ह अकाउंट, ऑल UPI IDs असोसिएट विथ दिस अकाउंट विल बी डिलीटेड असा एक वॉर्निंगचा मेसेज आलेला आहे। इथे आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केलं की मग अशा प्रकारे रिमूव्ह अकाउंट हे असं थोडंसं लोडिंग घेईल। त्यानंतर आपलं जे काही बँक अकाउंट आहे ते थोडक्यात अशा प्रकारे Google पेमधून डिलीट होऊन जाईल। तुमच्या समोरच मी या ठिकाणी प्रॅक्टिकल स्वरूपात बँक अकाउंट डिलीट करून दाखवलं आहे। सेम या व्हिडिओमध्ये दाखवलेली प्रोसेस फॉलो करा आणि तुमचं जे काही अनावश्यक बँक अकाउंट आहे ते Google पेमधून डिलीट करा। महत्त्वाची अशी माहिती होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। सोबतच अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।